अध्यक्ष महोदय, काळी माती ज्याची शान, तिच्यात राबे विसरुनी भान, पोशिंदा हा आहे आपला, कृतज्ञतेने ठेवू जाण, देऊ योजना अशा तया की राहील त्याचे हिरवे रान। शेती आणि शेतकरी हा आपल्या जीवनाचा मूलाधार आहे। त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मी आता शेती आणि शेती संबंधी क्षेत्राच्या योजना आणि तरतुदीकडे वळतो। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यातील 7201 गावांमध्ये राबवण्यात येत असून या प्रकल्पासाठी सन 2025-26 मध्ये 351 कोटी 42 लाख रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापराचं धोरण आखण्यात येत आहे। शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणं, उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा कमी करणं, उत्पादकता शेतकऱ्यांची वाढवणं, दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची आणि शाश्वत बाजारपेठ मिळवून देणं यासाठी शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांच्या 1 लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा होईल। येत्या 2 वर्षात त्यासाठी 500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे 5,000 कोटी रुपये किमतीची कामे नाबार्ड अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहेत। जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5,818 गावांच्या मध्ये 4,227 कोटी रुपये किमतीची 1,48,888 कामे हाती घेण्यात आलेली आहेत। अभियानातील सर्व कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत। गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार ही योजना राज्यात कायमस्वरूपी राबवण्यात येणार आहे। सन 2025-26 मध्ये 6.45 कोटी घनमीटर गाळ काढण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं असून त्याकरता 382 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। वैनगंगा, नळगंगा नदी जोड प्रकल्पास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे। या प्रकल्पाची अंदाजित किंमत 88,574 कोटी रुपये असून प्रकल्पाचे लाभक्षेत्र 3,71,277 हेक्टर राहणार आहे। या प्रकल्पाचा लाभ नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा या 6 जिल्ह्यांना होणार आहे। प्रकल्पाची सविस्तर सर्वेक्षण अन्वेषणाची कामे ही सुरू आहेत। नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील 49,516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे। या प्रकल्पाची अंदाजित किंमत 7,500 कोटी रुपये आहे। दमणगंगा एकदरे गोदावरी या नदीजोड प्रकल्पामुळे 3.55 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील 9,766 हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल। नाशिक जिल्ह्यातील 2,987 हेक्टर क्षेत्राला देखील यामुळे सिंचनाचा लाभ होणार आहे। या प्रकल्पाची अंदाजित किंमत 2,300 कोटी रुपये आहे। शासनाचा महत्वाकांक्षी तापी महापुनर्भरण हा 19,300 कोटी रुपये किमतीचा सिंचन प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले आहे। या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील विशेषतः खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे। कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून 54.70 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे। यातून मराठवाड्याला 2,40,000 हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल। या प्रकल्पाचं पण सर्वेक्षणाचं आणि अन्वेषणाचं काम सुरू आहे। सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी 200 मेगावॉट क्षमतेच्या 1,594 कोटी रुपये किमतीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मान्यता देण्यात आलेली आहे। गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर 2024 अखेर 12,332 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून हा प्रकल्प जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे।
सन 2025-26 करता 1460 कोटी रुपयाचा नियतव्यय याकरता प्रस्तावित आहे.